अगदी भक्तिभावानं चालले पूजा. काय मागता नागोबाजवळ? मुलगा? वय सरकार, मुलगा असल्या बगर दौलतीला शोभा नाही. चंद्राकाच्या पाठीवर आपणास मुलगाच होईल, पण नावासारखे की गारोड्याला. पैसा आहे ना? पैका तुम्हाच नाही प्या. 4 पायलं जोंधळे घाला गरीबाला. 4 पाहिली? काय कमी केले देवानं? किरी लागले तर नव बसलीला. नाक काय जोंधळे खातो काय नाही का? दूध नाया त्या घातल्या ती वहिनी साहेबांना. राम राम बालक. राम राम. काय जीवा, दूध आणलंस का काय नागोबाला? नागवाला कशाला? पंचमी आहे, खेळता नागोबा आलाय वाड्यात. म्हटलं देवाला दूध आणलंस का काय? माझं देव धरम समजा धन्याच्या पायी आहे. गाय आली होती मळ्यात, कच्चं दूध आणलं या खरवासासाठी. असं होय? बोलावणं केलेली पुढे आलीच ओसरीला. चला. जिव्या, पोरं कशाला आणली सुराशी माकडाच्या आईसारखी? त्याला आता पाठीला तेल लावून. राम राम. राम राम. राम राम मालक. राम राम. काय रे, काय विचार केला तुम्ही सगळ्यांनी? तुमच्यासारखा आम्ही रोजगारी करून कोण भरावं? सणासुदीच्या असं काय बोलतात धनी? अरे सणासुदीचं आम्हाला अन्न गोड लागत नाही. हजारांच्या रकमा बुडतात तुमच्याकडं. यात पावते होते 9 वर्षाला. म्हणून काय मुद्दल सोडून देऊ तुम्हाला? सोडा कोण म्हणतंय? जरा दमाधिरानं घ्या की. पिढ्यानपिढ्याचा जिव्हाळा आहे. आम्हाला कुठे जायचं आहे का तुम्ही कुठे जाणार आहे गाव सोडून? तू त्याचीच वाट बघत बसलायस. शहाणपण आलंय तुम्हा कुळवाड्यांना. सूर्या, काका देशमुख म्हणतात मला, आहे तवर सुतासारखा नाहीतर भूतासारखा आहे मी. सदाच भूत होऊन लागलाय तुम्ही. फार बोलते जीभ. एकच आहे म्हणून बोलतीया. नागागत फाटून 2 जिभा झाल्या नाहीत माझ्या. गरज माझ्या बाच्या हातचा आहे. मरत्याच्या उशागती बसून तवा काय गोष्टी केल्या होत्या काकाचा? तुझा पोरगा माघारी दिल तवा घेईल. आणि बाची माती सावडल्याला हात धुतलं नाही तवर हात धुवून मागा लागला होय गरीबाच्या. गरीब अशी उंडारली मग काय करायचं? कागद मुदतीतून जात आहेत. होय, उद्या हेच वकिलाची कंदुरी करून नाचत येतील नानसाहेबासारखे. याला जरा साखळी लावाल का काकासाहेब? खाल्ल्या अन्नाला जागतोय तो. तुझ्यासारखा देवळातल्या देवाला लाथ मारायला नाही उठला. देवळातला देव, देशमुखाचा वाडा म्हणजे कळवड्याच्या आबरूची मसनवाट. याला घाल तोंडाला. पुन्हा मोर काय बोलतोय? बा मेला नाही तेवढं धरलं धाडलं काकासाहेबानं. काय करेल बिचारा? त्याचा बाप मेला हा काही मासा गुन्हा नाही. माझी रक्कम मला परत पाहिजे. कुणासाठी मिळवून ठेवतास एवढं? पोरगावी नाही पोटाला. चुकलं सरकार. सध्या घराचा इस्कूट झालाय माझ्या. म्हातारा गेल्यापासून डोसकच थाऱ्यावर नाही माझी. वाईट बंगाळ सबूत गेला असेल तर त्याची मला माफी करा. तर तोडची भाकर काढू नका. पायाची धूळ आहे. गव्हाबरोबर किडे रगडू नका. एकाचं ते 10चं. जा, सगळे मिळून माझं काय वाटोळ करणार असेल ते करा. चला, निघा इथून. चला. दिवाणजी, अंघोळीला पाणी काढायला सांगा. आता तुझं बघ. संसारांचा करा मला तुमच्या पायावर घातला. कोळ्या रोपाची करव कर. मी नाचा वकील जायचं नाही, कोर्टात जायचं नाही. मोरा बाळा सुद्धा टाच खाली मारा मला. वेडा, अरे मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाहीत. रान नांगरलं म्हणून अंगण नांगरतं का कुणी? तुझी मुलं माझ्या चंद्रासारखीच आहेत. ही पोरं मोठी होस्तवर तुझं कर्ज मी तुला मागणार नाही. माझी जमीन कस आणि पोटभर खा. आबा, मी जाऊ आता पंचम नाचायला. मालकाच्या जीवावर 25 काय सारा जलंभर नाचा माझ्या पोरानं. जा. मारुळा
पाठी थडा उभारून थरती धरे सावरून दूधला ह्या वाकुच्याला नागोबाला चल ग ये वारुळाला नागोबाला पूजयाला चल ग ये वारुळाला बरागणी धूपवंती कुवारिणी नागोबाची पूजू फणी कुंकवाचा मागोधनी नागोबाची पूजू फणी कुंकवाचा मागोधनी राजपद मागू त्याला नागोबाला चल गसये वारुळाला नागोबाला पूजयाला चल गसये वारुळाला बाळपणा त्याला वाहू गो नागिणीचा रंग घेऊ गो नागोबाला फूल वाहू लालमणी माथिले मुग औक्ष मागू कुंकवाला बाई कुंकवाला चल गसये वारुळाला नागोबाला पूजयाला किनार चांगली आहे लुगड्याची धन्याची देणगी चांगली असायची नागोबाची पूजा करताय खरं पण सांभाळा ह नागिणी तुटून पडतील तुमच्यावर ते कामून जातीला जात वैरी हौसा कशाला ग बोलीस त्याच्या संग का लय वाईट खाण्याला लक्ष्मी सारखी बायको आहे घरात पण ह्याचं ध्यान चंपा भाव असेल तर बोलावं गाव म्हणतो म्हणून आपण म्हणू नये लेकीसारखी माया आहे त्यांची माझ्या वय खायचं आणि दावायचं दात वेगळं असत्यात असल्यांचं असू दे तुला नाही नाव लागलं हं मला लागतात तिरा धायगुड्याची लेख आहे मी दात दिसलं तर घशात पमून पोटातनच बाहेर काढीन त्याच्या डोळं बघितलं ना त्याचं दुधाण्यामधल्या बोक्याला टक लावून बघत होता मेला बघू दे माझं मी बघीन येऊ का नका मी तुमच्या संग खेळायला रागवू नको चल बाई अरे पडलास तर पुन्हा तयारी कर पहिल्यांदा अशी मारामारी करायची नसते सखाराम छान खेळला हा घे तुला रुपया बक्षीस हरी खोब्याला जोरात तयारी कर साऱ्या जिल्ह्यात वाढ पैलवान झाला पाहिजे चार तुम्ही आता सखाराम जाणार आहेस तू आता मळ्यात गेलास म्हणजे जीवाला सांग वहिनी साहेब माहेरी गेल्यात संध्याकाळचा स्वयंपाक करायला हौशाला पाठवून दे जरूर सांग झुंझुंच्या पाखरा तुझा माझा माहेरा रे जा माझा माहेरा झुंझुंच्या पाखरा तुझा माझा माहेरा रे जा माझा माहेरा सांगदा आईला तू सांगदा
आनंदी गनंदा माझा मायाळू सासरा आनंदी गनंदा माझा मायाळू सासरा झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा हंसेला वागते मी देवेला जागते देवेला जागते गोडीला बांधते मी हरणारे खोकते हरणारे खोकते झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा झुंझुंच्या पाखरा तुझा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा राहून दे आता तुझीच दुबाळ आला धन्याचा मळा आहे कारभारनी साखरीच्या गाड्यावानी रोजगारासाठी काम करायचं आहे का काम थांबलं म्हणजे हात थांबायचं काय रे काय रे अंदाज म्हणजे समजल अरे खोटं आणलंस रे कृपा बघी गेली सकाळी असं तिला त्याच्या सूर्याला हा. होय? भलं पहिलवान काका साहेबांनी रुपया दिला तुझं नशीब उगाडलं काका आई वहिनीसाहेब माहेरी गेले की अक्काला स्वयंपाकाला बोलवलंय मालकानी म्हणलं नाही कोणीतरी जावा म्हणून कुणीतरी नव्ह अक्कालाच बोलवलंय होय हौसा 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 होय काय अगं पोरी पळाशीत काका साहेबाचं जेवण रांधून ये बाई वाऱ्यात वहिनी साहेब नाही ती आज तिला कशाला धाडत असत तिने सांगचं काय भ्याय नाती धुती पोर देवळात देखील धाडत नाही ती एकली देवळात कुठं घरीच जायचं ना आपल्या अहो पण शहाणपणा सांगू नकस तू दापोरी पळाशीत मालक वाट बघत असत्याल जा पोळ्यावर नांदगा का एक डाव तुला मी पाहिली एक डाव तुला मी पाहिली उभी गमाडित पुनवचा चांदा गुंड गोळा दडला झाडीत ग एक डाव तुला मी पाहिली उभी गमाडित रंगू तुझी सुरत गोरडी ग जरा फिरती नजर थोरडी ग बांधा अटक करा पातळ कटी बांधा अटक करा पातळ कटी हसण्याची घातालीस भर रूपाच्या गोटीत हसण्याची घातालीस भर रूपाच्या गोटीत पुनवचा कांदा बुंड गोळा दडला झाडीत ग एक डाव तुला मी पाहिली उभी गमाडित रंगू माझी झाली ग अबदा झाली ग अबदा काय सुचाना कामन धंदा तुझ्या रूपाच्या लागलो नादा तुझ्या रूपाच्या लागलो नादा राती जाती तुझ्या विरतीचा पदर जोडित राती जाती तुझ्या विरतीचा पदर जोडित पुनवचा चांदा बुंड गोळा दडला झाडीत
झाडीत एक डाव तुला मी पाहिली उभी गमाडीत रंगू तुला येऊ दे दया मन एक बार जीवाचा राया तुझ्यावर जडली का माया फिरू नको अशी का सपनात डोळ मोडीत फिरू नको अशी का सपनात डोळ मोडीत पुनवता चांद गुंड गोला दडला झाडीत एक डाव तुला मी पाहिली उभी गमाडीत बाळ्या रंगात दिसतंय काम हा? अरे पण काम टाकून कुठे निघालात? काकासाहेबांनी सांगितलंय हौसाला बोलवून आणून दिवा लागणीच्या वक्ताला रानातली लक्ष्मी आली या घरात. वय आणि घरातली पिढा कुठे निघाली होती? उकिरडा पकड्या नाही बा तुला बलवायला झाडलं तर धन्यानी का? स्वयंपाक तुमच्याकडेच आहे म्हणून साजा पूर्णात गुळ घाला नगत की ते बरं आजचा गोडवाईल की त्यात गोडाची न गुळाची चव तुला काय र? आता पण थांब की वाईट बोल की जरा. काकासाहेबाच्या कानी जाऊ दे का? जाईना बापड पिंगळा पिंगळीची कळवाडा ऐकायला गोड आणि बाकी तुला सुख असती या म्हणणं काय तुझं? मांडवा खाल्लं जावं म्हणतोय औंदा. वय गुराळात चाकरी कर की. गुराळाचा मांडो नव मग लग्नाचा ग. बर माझ्या लग्नात तांदूळ वाटायचं काम देईन तुझ्याकडे. पाड्या हौशा आली का रे? वय आत्ताच आली. हौशा का वरच या जरा. जी काय काकासाहेब? पायात पैंजण घातलीस काय हुशा? नाही बा. का? चिन्यावरती पावलं मोठी गोड ऐकू आली तुझी. लहानपणी घालत होते ना ते आलं असेल झालं. वर का बोलवलंस? आधीच वकूट झालाय. खाली जाऊन इस्त तरी करते की. करशील ग? हे बघ एवढा दिवा तरी लाव. जी काय काकासाहेब? देऊ घालणार आहेस तू आम्हाला आज? काय त्या वागताना कवळी काकडी तोडलीस? अरे पश्चिमेच्या दिवशी काकडी पडवा तोडतात का तरी? मग परड्यात ये लावलाय कशाला? अरे हो वाटते तेव्हा खाल्ली. आता उफराट्याला काय बोलायचं? वहिनी साहेब असत्या घरात तर बोराट्यावरच वाढला असता तुला. जा जा जा. काय झालं गाई? काय नाही रे बाळा, भाकरी जळली र.
सांडलंय माझं कपाळ. या बाया काय झालं भावसा? अगं असं काय सणाचं तिचं बाया मुगी नगर बाळाने काय खोडी केली का कसा काय बोललं वाटतं माझ्या लेकराला मुगी नगर अगं बाया असं भरल्या घरात रडू नाही मुगी सांग काय झालं मला आलं वाटतं बाया रानात नको नको रोड नको माझी चिमणी नाही माझ्या बाळाला नाही काय पहिलवान हा. अक्का रडतच माघारी आली होय? होय का पण काय झालं डोळं गाळाया अहो पोराची जात हाय कवलं म्हणा असतं काय बोललं तुला काकाचा मग बोललं तर बोललं या नाही बोलत त्यांची भाकर खातो आपण त्यांचं बोलणं कुठं मनाला लावून घेतात होय जेव घातलंच ना त्यांना घातलं असं नाही तर तुम्ही काय विचारताय का तिला जाणतं माणूस देखील तू पावतो या येडं वंगाळ बोललं तर बघ माझ्या हरणा तू अगं पर काकाचा परक आहे ती का अहो कोण म्हणत या उभी हवसा नगरोड आज रागावलं तू उद्या पोटाची धरत्याल अवघड वाटून घेऊ नको सुभर भाकरी झाली या माझी मारी मुस्करत आता पुनरांशीलता लईच थ्यार झाल्या तुझं पोरीत नात्याचं सोडून कामाला धाडली ते मानवलं नाही भाई तुला लहान आहेस वय आता हुदड्या खालाय बस मुकाट्यान खा दिला ती जेवण माझ्या संग तुम्ही घ्या जेवण पुन्हा रातचं बी मळ्यात काम असेल धन्याच्या इथं मग कराया ना ग ज्याची भाकरी खावी त्याची चाकरी करा होय करावी की पर येळाच्या येळी भाकरी तर खावी मायलेकी दुस्वास करता खरं काका थांबाचा तर असा धनी 6 जन्माच्या पुण्यानं लावायचा नाही खरं सांगते तुझी आबा त्याला देव म्हणतात दिवाला आहे म्हणून मी पलंगाजवळ गेले त्याला दाराला कडी घातली मी घाबरले तरी आण आई ग पवाराचे 60 घाटे झाले मी त्याला घातलं चुलीत. पोटाने बोलू नको माझ्या पाडता रानच्या वाड्याला कान असतात तुझ्या भाला कळलं तर तू तुझी बी त्याची बी कानून करतेस सारं घर पेटल माझ्या पाडता उगी नको रडू नको रडू त्या मेल्याची माझ्याच उरकुळीतली सामने सोडली पाहिजे ग जीवबा जीवबा शिंदे मोरल्या मळ्यात चला बाई रामू पवाराचा म्हातारा गेला ना मग गाठी तापानं घाटी तापानं साता झाली या काय की बा वय तर काय येताच ना आलो असतो का आणि या आधी हो पर मालकाच्या मळ्यात गडी सांगितल्या ती भांगला या म्यात आता असल्या बघार नाही जमायचं ते बर तर जातो मी जावा सदा ना कदा मालकाचा माळा भावकीपेक्षा देशमुख जवळचा झाला तुम्हाला उठा अगो बाया अंग कशा नाव गरम लागते तुमचं पहाटेच्यानं कणकण आहेच व्हायची राहून द्या आता मळ्यात जायचं गावात वारं बिघडलंय ना वा मग मला काय गाठीचा नका असं वांगाळवाणी बोलू चला बघू असं कसं चालल धन्याचं काम थोड उठला त्या तुमच्या धन्याला
खबरदार पुन्हा असं बोलशील तर त्यांच्या अन्नावर जगून त्यांचं वाईट चिंतीस. त्यांची चाकरी ते आपली भाकरी. हौसाला धाड वाड्याकडे स्वयंपाकाला. तू नाही जाणार आहात. मग तू जा. उपाशी ठेवता का काय माणसाला? जाईन मी. शारदा, आज तू बरी? हौसापेक्षा मीच चांगला स्वयंपाक करेन. ते झालं ग, पण हौसा रुसली वाटतं आमच्यावर. काल रात्री थोडा वेळ थांब म्हटलं तर थांबली नाही पोर. दिवं लग्न झाल्यावर घटकाना तर घरी आली. पोरी फार शहाण्या व्हायला लागल्या दिवसेंदिवस. होय, जीवा गेला का मळ्याकडं? गेल्यात. अंगात जाळ मावत नव्हता तरी धनाची चाकरी म्हणजे देवाची चाकरी वाटली होती असते. म्हणूनच सुखानं जेवतोय 2 वेळेला. वय सुख देणारा मालक खायचा आपण. जुबा, काय झालं? जुबा, जुबा, काय नाही, एकाकी झेका लागत झाला या. नका नका नका, हात नका धरू. काकड दुखतोय, काकड दुखतोय. अंगात जाग आहे की ना? जाळ कालच्या नाही. ताकद काय, काक मांजरी उमटल्या काय की. काखत गोळा उठला या. आई, काका साहेबांनी बोलवा. ते दागदार होतील. आम्ही नेलो सारी मायाची माणसं. आता ते वर करणार आहे तुमचं. आबा, आई, आबा. आई, सका जा बाळ, पळत जाऊन फिरा तात्याला घेऊन ये. म्हणा बाबा पेटात पडल्यात पाण्यावर. जीवाच्या झोपडी पुढे गर्दी कसली रे? चल बघू. काय झालं रे सखाराम? आम्हाला गाठीचा चालाय वन्नीचा. घरी जाऊन ह्याला पाठवून दे लवकर. जिव्या मेला. पोरा बाळाने आटाव काढावा अशी ताळ टाकणार आहे आपट्याच्या वगळीला. जीवा, जीवा, हे घे औषध. बायका मातल्यात. एवढं झालं होतं तर इतके दिवस मला कळायला काय धाड झाली होती? जीवा, तुझा परमेश्वर आला. काकाचा मालक. अरे मला मालकाचा पाय धरू दे. मालक, काका साहेब, चाललो सकाळ. मालक, हिला तुमच्या पायावर घातलाय. जीवा, काका साहेब, हौसा, सकाळ. बैल गेला म्हणून कोणी शेतकी सोडून देतो का शारदाबाई? सखा आहे तो जीवा आहे असं मानायचं. मुलगा चांगला आहे, पांग फेडेल तुझे. तुम्ही वाड्यात का येऊन राहत नाही सखा मोठा होईपर्यंत? वहिनी साहेब, लेकीच एवढं लगीन झाले की सुटली बघा मी. सखा काय पायाचा पारवा. मन मंजुरी करू शान जबर, पण लेकीच्या जातीचं अवघड बघा. मी सांगते ह्यांना हौशाला स्थळ बघायला. नग नग माझी माऊली, आबाळातल्या देवावर दुरूनच सावल्या असू दे. बघ, पुन्हा डोळे भरले. शपथ आहे माझी, डोळे भरायचे नाही. येते हमी.
गेली काय की चंद्रा का तेवढं करंट घेता का बाबा येते हो मी काही काळजी करू नकोस देवाला खूप फुटलं माझं तू डोक्यात पुरण घातलीस त्या मला त्याच्या पाठीमागे धोका दिली नाही पाठ घेतली मी आम्ही जाऊन सांगते होय दुनियाला घरात पापाच्या पायाला हल्ला आहे म्हणून आई मांजरानं कोंबडी घायल केली म्हणून कोंबडीचा गळा चिरतीस माझ्या पाडसा यो मारतो सोना मला केला देव फाटावू देतोय आई आई मला पुस्तकाला पैसा दे तू नाही दिलं तर मी काकासाहेबाजवळ मागणार तो आणि पुढीच्या काकासाहेबाचं नाव काढशील तर काकासाहेब कोण रे तुझा आता का पण झाला हा खबरदार त्याच्या बाळाकडे तंगडं मोडून टाकील बाळासारखं चालतं की त्या रामोशीच्या नावात जप करता या काकासाहेब पुरं झाली आपल्याला शाळा मस्तर वाटतली कुत्री तिकडे मेल्याच्या मुर्द्याला शिवायची नाही जळा पेटला तुझा काकासाहेब कुठे निघाली ग कुठे नाही आलेच मी देवाची दारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी गेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जय भैरवनाथ. जगू की मरू विचारायला आले मी जग की तुला एवढ्या तरण्यात आठ्या वयात आणि पोटात पाप आहे ते असं का ही नवीन बातमी आहे अवकाश असेल ना ते अजून जन्माला यायला म्हणजे येऊ द्या का ते जन्माला ईश्वरी नैमाने असेल की सांभाळा तुम्ही तुझं सारं घर सांभाळलं आतापर्यंत त्यात आणखी एका जीवाची भर तुमचंच आहे ते कुणाचं का असे ना जगवल्याशी कारण ऑर्डून सांगून मी दुनियेला तुमचं आहे म्हणून हिम्मत असेल तर मुखाट्यानं लगीन करा माझ्या संग कोण का काय अगं एक लग्न झालंय माझं मुलगी आहे 50ची झुळूक लागली आता दुसरी बाईल कशाला मग कसं सांभाळणार तुम्ही मला देशमुखाच्या घरात पटीक ठेवण्याची परंपरा आहेच की तोंड फुटलं तुझं माझ्या घराला मीठ लावली तशी तुझ्या घराला बी लागल असल्या जगण्यापेक्षा 10 डाव मरण बरं मग मर बाप तुझ्या मर्जीचा सवाल आहे हौसानं जीव दिला हौसा हौसा आई आई ग आई आई ग आई आई ग आई आजपासून मीच तुझी आई बाळ रडू नको पानवले माझे गाया दुधाना भरे लोटा
माझा पैलवान छोटा सखा राम हरी गदगा बोथाटी लेजी मखळाळले माझे. बाळ सखाराम, सखाराम, सखा उठ बरं आता. सूर्य उगवला. उठ. मळ्यावर जायचं ना तुला? हो. कुठे आता? सूर्य उगवला. अरे सूर्य नव्हे, सूर्य. सूर्य सूर्य. अरे नुसतं दण कशाला वाजवतोस? जोर आहे का अंगात? दिवा घेऊन पण ते दिसत नसेल तर बेटकुळे नुसते उड्या मारतात दांडात. टुन टुन. काठावर का तरंगतोस? उत्तर की खाली? होऊन जाऊन दे. माझ्याकडे जायचंय मालकाच्या. तुझे ये म्हणा. लाल मातीत घुसवून मूर्ती करतो तुझा. सखा, सखा. चंद्रा, तालमी कसा आहे चंद्रा? का बारका तालमीत आल्या म्हणजे मारुती राया राग असतो. होय का? आणि तिकडे आयला का आमच्यावरती का दूध न पिता आला असता? मग जरा अदुगर धार काढायची होती गायची. होय का? बराच सुरा आला पैलवानकीचा. हे नागझाड का राग बसलाय बघ शेंड्यावर. चल हे घे दूध. हे बघ, मी असाच जातो माझ्याकडं. काका साहेबांनी सांगू नका. खाकी तू खाकी आधी. पुरुषांनी आधी खायचं असतं. बरं बाबा. सांगत नाही आपण नेहमी अशी अंगात पंगत करूया. आमची शाळा आठवड्यात नाही दिवशी तरी बंद असतेच की. दर रविवारी येईन मी तुझी न्यारी घेऊन. मिळणार म्हणा आम्हाला. हो. एका सुरात घुंगरू बोले, एका सुरात घुंगरू बोले, घुंगरू बोले. जोडी बैलांची डौलात चाले, जोडी बैलांची डौलात चाले, रे सजना चाले. एका सुरात घुंगरू बोले, एका सुरात घुंगरू बोले, घुंगरू बोले. जोडी बैलांची डौलात चाले, रे सजना. पाणी मोत्यांच्या झोता परी, पाणी मोत्यांच्या झोता परी, झोता परी. पाटा पाटात झुळू झुळू करी, पाटा पाटात झुळू झुळू करी, झुळू झुळू करी. ओल्या वाटात मोतिया डोले रे, ओल्या वाटात मोतिया डोले रे. जोडी बैलांची डौलात चाले, ओ जोडी बैलांची डौलात चाले, ते सजना चाले. एका सुरात
बैलांची डौलात चाले ओ जोडी बैलांची डौलात चाले सजना चाले एक सुरात घुंगरू बोले एक सुरात घुंगरू बोले जोडी बैलांची डौलात चाले ते सजना चाले जोडी बैलांची डौलात चाले ते सजना चाले एक सुरात घुंगरू बोले एक सुरात घुंगरू बोले जोडी बैलांची डौलात चाले जोडी बैलांची डौलात चाले ते सजना चाले एक सुरात घुंगरू बोले काय उपटतोस का त्याच पिकलाय मालक क्या अरे दगदगीनं ते बी खरंच धनीपणा आहे पत्री 10 जणांचा संसार चालवताना जवानीत म्हातारपण येतोय की माणसाला हर वक्ती वस्त्रात टाकतोय हात वाघणीनं जन्माची खून करून ठेवली 10 वर्ष उलाटली तरी बी वन राहिलाय. अरे आमचं शिकारीचं वेळ अंगाच्या चिधड्याच व्हायच्या त्या दिवशी पण आमचा शेत खायचा प्यायचा म्हणून नुसत्याच जखमेवर निभावलं एवढं धिप्पाड जनावर होतं बैलासारखं आमच्या हातात नुसता भाला काळ आला होता पण वेळ आली नव्हती देवाच्याच मनी आलं आम्ही जगावं आणि गरीबासनी जगवावं पुण्याईचं फळ असतं या मालक. अरे आम्ही कोण पुण्याई करणार तो 1000 हातानं देणारा आहे पण दोन्ही हातांनी वाटण्याची पुण्याई आपलीच आहे की आता ह्यो सकारामच होईना पुढच्या पोरागत सांभाळून पैलवान केला की त्याला खाया घालून अहो कोण कुणासाठी करत या औंधा त्याचं लगीन करता या जणू सकारामच होय होय केलंच पाहिजे औंधा पोळ्या द्या मालक गावाला सकारामाच्या लग्नाच्या बघूया की यंदा होय तुला नाही करू सखाराम पाणी काढ रे सखारामाचा पच्च्या कुठं आहे वाड्यात गेला असेल तालमीकडं पाणी तिकून काढलं नाही त्यानं तर बोलावं कुणी पद्या तू पाणी काढ कर डोसक काय हे राहिलेले त्या सख्याच्या लग्नाच्या पोळ्या खात तू आणि बाळ्या बसू दे जलमभर टाळ्या वाजवीत बाळ्या उठ माझे केस कापायचे पाणी आण गुमान सख्या आधी मुक्काट्यांना उठतोस का कसं नाही उठत काय करशील र काय करशील पैलवानीच्या पेंडीचं ओझं नाही आणि पैलवानीची आई डावलीस खरं बायको आली म्हणजे मनाच्या साखळा सकट बसल टाकपुऱ्यावर लग्न होईल तेव्हा बघू झालं 1 महिनाच राहिलाय म्हणजे आता हेच मला बोललो पैशाच्या सकाळचं चारात करायचं खरं खोट कशा बाई पाळ्या पद्या चंद्राका समजी होतो की ऐकाया बाळ्या पुरं तुझं मी 4 घाबरी आणतो तोपर्यंत आता कसा खोलाला तर नाही अजून टरबूज झालं नाही राव खाबू वृंदावनी कोणी बाई तुळस लावी रे वृंदावनी कोणी बाई तुळस
सावली वृंदावनी कुणी बाई तुळस लाविली वृंदावनी पुन्हा कोवळी सोनेरी पुन्हा कोवळी सोनेरी तुळशीच्या रोपावरी उन्हा कोवळी सोनेरी तुळशीच्या रोपावरी माझ्या मनी कुणी आलं थोर पाहुनी वृंदावनी कुणी बाई तुळस लाविली वृंदावनी तुळशीचा रोप डोला तुळशीचा रोप डोला सोनियाला बाई झाला शेवंतेची कांती माझ्या शरीरी हासली वृंदावनी कुणी बाई तुळस लाविली वारियाच्या झुळुकीनं हळूच डोलली वृंदावनी खुल्लाय जरा चेहरा आज रोजचाच असते. तरी पण आजचा रंग काही वेगळाच आहे. हे कसं? पोळ्या मिळणार आहेत म्हणे कुणाला? गावाला कशाच्या? लग्नाच्या रे. ते तुमच्यावरच अवलंबून आहे. बघा बाई ते रे कसं तुम्ही मालक लोक कराल तेव्हा व्हायचं ना. नोकरासारखं वागवलं का कधी तुला? छे छे, ही नव्हे का घागरगडची सुभेदारी दिली? आणती खबर. शपथ आहे माझी पुन्हा पाणी आणशील तर. आणि काकासाहेब? मी बघेन ते. उद्या पाडवा आहे. पाडव्यापासून ही सुभेदारी बाळ्याच्या खांद्यावर. आणि माझ्या खांद्यावर का? मोठीची शिवाळ? अरे बाळ्या, काठी दूध बसलायस तू आणि पाण्याला कोण गेले रे? सख्या काय? सख्या जातोय. गुरं जागी झाल्यात पण ह्यो भरतोय गुरागत. सख्या, सख्या उठ. सख्या, वर्षाच्या दिवशी झोपलायस काय कुंभकर्णा? पाण्याला जा. सण आहे, गुरांना नाऊ घालतील लोक. सगळा डोह गढूळ होईल. पाणी आण जा. पाणी? मी? होय तू. मग तुला काय पाडव्याच्या गाठ्या खायला जागा गेला? काल बायकांनी पाणी भरलं. हातपाय उरावर आलीच नाही तुमचं आयतं खाऊन. जा पाण्याला. आणि येताना त्या पिरा धायगुड्याला हरळी दे. लेकीला 4 पोरं झाली तरी कर्ज फेडतोय हा. आज त्याचा निकाल लावलाच पाहिजे. जी. कोण आहे तो? म्या आहे पिरा धायगुडे. लिंब काढतोय पाडव्याचा. बरा भेटलास पिरा तात्या. मालकाने तुला वाड्याकडे बोलावले. सणासुरीचा राम परत कशाला सांगावा सांगितला हो? सांग म्हटलं सांगितलं. भाकरीचा चाकर आहे मी. तेच नडतंय. आज नाही पटायचं पोरत तुला ते. अरे काय झालं? काहीतरी चावलं चावलं. हे खाऊन बघ बघू. थोडं वाटतंय का? नाही बा नाही. तर काठी चालू तुझ्या वेळाकडे. काका तुमच्या सखरामाला साप चालाय. कार्तिक स्वामीच्या देवळाकडे नेलाय त्याला. तुम्ही काय मांत्रिक आहे? नेला स्वामीच्या देवळात. भारलेला लिंब आहे तिथं. कुत्रे, तू कुठे चाललीस चंद्रा? कार्तिक स्वामीच्या देवळात
देवळात बायकांनी जायचं नसतं. 7 जन्म विधवा पण येतं. मागं फिर चंद्रा. देवळात जात नाही मी, बाहेरूनच चौकशी करते. हे काय चहा नाही झाला अजून? नाही, का? पान लागले सखरा मला. मग त्याची झीट तुम्हाला आलीच काय? भरल्या घरात जनावर जरी आजारी झालं तरी अन्न घेत नाही कुणी. सख्यात चाकर आहे. चाकराची जात जनावरापेक्षाही हलकी. आधी चूल पेटवा. आई आला का सखा? काय नाही, ओझर का दात लागलाय. अक्षात आहे बाळ माझा. चला आणि स्वस्त पड. काय स्वस्त पड? स्वस्त पडायला इनामदाराचाच लागून गेला की नाही? सख्या, आज मुहूर्तावर प्रवरानात घाल. एवढी काय घाई पण? तुम्ही बोलू नका. चाकर चाकरीसाठी ठेवलेले असतात. पण चाकरालाही जीव असतो. माहित आहे मला. जीव जगवण्यासाठीच राबावं लागतं चाकराने. काका, जीवाला बरं नाही त्याच्या. तोही आपल्यासारखाच माणूस आहे. कुठल्या तरी बुकात वाचले ज्ञान सांगू नकोस मला. सख्या, जा त्या पिराला घेऊन ये. काका, शपथ आहे माझी, आजच्या दिवस सखारा मला तुम्ही काम सांगू नका. सख्या, उद्या चांदणी उगवल्यापासून कुळव सुरू झाला पाहिजे मळ्यात. तुम्ही चहा देणार आहात की नाही आज? पाठवते. बाळा, जाते कार्तिक स्वामींचं देऊळ तेवढं सारवून घे. होय की. चल सखा. बाळ्या, ए बाळ्या, सखा कुठं आहे रे? हसतोस काय? तालमीकडे गेला काय? तालमीकडे जातोय. काल मालकानं तापल्याबरोबर आज जाम झालाय गडी. जागा झाल्या बरोबर गाडी घेऊन पळाला माझ्याकडे. किती वेळ झाला? गेलाय आता हे खरं. हा परत ते सांगू नका, नाहीतर तावते आल. असारी का गुपचूप आला चोरासारखा बैल जोडून? बैल जोडली ते चुकलं. मी झुकून घ्यायला पाहिजे होतं. असं का बोलतोस? काय फरक आहे जनावरात आमच्यात? त्यांना वाचा नाही, आम्हाला असून बोलायची बंदी. बाबा बोलले म्हणून एवढा रागवला? हं? ते तर तुला वडिलांच्या ठिकाणी आहे. काल कळली त्यांची वडीलकी. त्यांचा राग माझ्यावर होता. वड्याचं तेल वांग्यावर गेलं. तू काय केलं होतं त्यांचं? ते नको म्हणत असता कार्तिक स्वामीच्या देवळात गेले मी. का गेली? माझ्या सखासाठी. नको नको एवढी माया करूस माझ्यावर. रागावलास? तुझ्यावर कधी रागवलो मी? मग आईवर? नाही रे देवा. डोळ्याच्या पाण्याने पाय धुतले तरी उपकार फिटणार नाहीत त्या माऊलीचे. मग आम्हा दोघींसाठी काकांच्यावर रागू नको. त्यांचा स्वभाव तापट आहे, तितकाच प्रेमळ आहे. त्यांच्यावर रागावून कुठं राहू? अशी बेईमानी कधी व्हायची नाही. आबा सांगून गेलाय मरताना की मालकाचे पाय ते विठ्ठलाचे पाय. मग नाही ना आता रागवणार? नाही, शपथ. शपथ नाही रागवणार. मारलं तरी नाही रागवणार. किती चांगला आहेस रे तू. भाकरी चांगल्याच्या घरची खातोय. थांब, जाते. जा आणि धन्यांना सांग पिऱ्या मळ्याकडे गेलाय. त्याला दिवस मावस्तोर पाठवून देतो. हं? चल. दिवाळजी, भिकू रामा पाटोळे याचा कागद मृती बाहेर गेला ना? मग कोर्टात दाखल का नाही केला? आपल्याला विचारणारच होतो. या आलात दिवाणजी, जोडा वाळून टाका त्याच्यावर. मी बी काय अनवाणी आलो नाही. देशमुख झालास का काय गावचा? तुझी तुला लखला बसू दे की देशमुखी. का चिमटा लावलास का त्याचा? मुदलाच्या तिथनं याच घेऊन वर वंगाळ बोलतेस. मालका नाही किती बोलतोस? काय भीतोय काय? काय करणार आहे तुझा मालक? माझं जातीवर गेलास. जात हलकी नाही माझी. 96 कोळीतला मराठा आहे मी. पकवा करू नकोस. माझे पैसे मोजा केला. एक छदाम देणार नाही. भूत आलं का तुला तुझ्या अंगात? दरवर्षी पायाची बसून रडलास.
आणि याच बळकावर नवा कागद करून घेतलास तो कागद फाड मुकाट्यानं. नाहीतर काय अस्सल मराठ्याचं मनगट काय आहे ते धावतो तुला. खाली उतर खातेऱ्यातल्या कुत्र्या. बायकोच्या पुण्यानं आजवर जिता राहिलास. आता नाही सोडत तुला. प्रिया पाळामुळं खणून काढीन तुझी. पाळमुळं खणतोय तुलाच खडतो की मुळात ना. वहिनी साहेब अहो चंद्रात का पंढरीची शपथ आहे वहिनी साहेब आडवे येऊ नका. झालं समाधान. कुऱ्हाडीचा दांडा गोताना काळ झाला. तुझ्या बाला ज्यानं औषध पाणी केलं त्याच्या अंगावर हात टाकला. काल साप जाऊन मरत होतास. नाव वाचवला त्याचा चांगला उपकार केला. माणूस मारला साप जगवला. भाकरीचा चाकर म्हणजे काही गव्हाणीतला कुत्रा नव. तुझी 4 एकर जमीन दाबली आहे ना. जलमभर राबवतोय तुला. राबतोयस तवर खाशी. आज हिच्या पायात मला मारलं पर तुला बी याच्या हातनं एक दिवस असंच मरावं लागेल. तेव्हा पेरा तात्या वाचून कोणी सोडवायला येणार नाही तुला. हे पद्या आठीत की तुझं पान तंबाखू येणार आहेस ना बा भजनाला. आमची वाईट पार भरतो निघायचंच. गाडग्यात जा केली का वाऱ्या संघ काढलं काय बांधणार. वारं नव वैरी. कोण रे या थायगुडे गावात चालल्या वाड्यावरनं बैल घेऊन. मग त्यात तुझं काय बिघडलं. एकच रस्ता आहे काय धावतोय नवा खोड आणलेला. ही सरळ आलं पण सख्या मालकाहून विचारला आजकाल का लग्नाचं कलम गेलं की इतकीच मांडव चिंध्याची भावली आणि गुडघ्याला पाठी. खबरदार पद्या पुन्हा माझ्या लग्नाचं नाव काढू नकोस. अरे नाव काढणार ते गप बसल्या. आमचं काय नडलंय. लगीन होणार म्हणताना काय चेकाळलाय तिच्या धागड्याचा मुठा पाडा निघाला होता. एक वरीसभर राबला पर शेवटाला काय भाकरीचा चाकूर. बोला तुम्ही. अरे तुझ्या मनी हाय ते धडाधड बोलतोय आम्ही. आता जुरतोच का परदेशी पोरी सारखा. सांगून टाक मालकाच नाही. अरे त्यानं तळच्या ढेऱ्याला हात घातलाय. तुम्ही दोघे इथनं चला बघू. माझं लग्न झालं नाही म्हणून तुमचा वंश काही बुडत नाही. अरे आता आमचा वंश आमच्या संघात खाला गोयाचा होय चिडतो का गप्परची हित धान्य मोजीत. काळ्या चल आपण देवळाकडनं जाऊन चला. आमची थट्टा करत होता यो पर याला कुठं 3 बायका करून दिल्या मालकानं. चाकरच वहिनी साहेबांनी पोरगा मानला
म्हणून इनामदाराची पोरगी सांगून गेली हो याला. पाया पडतो तुमच्या. चाळायचं. चल पद्या. वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत ग, डोळे मोडीत ग, डोळे मोडीत राधा चाले, वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले. राधेला पाहून भुलले हरी, राधेला पाहून भुलले हरी. राधेला पाहून भुलले हरी, बैल डुबे ग नंदा घरी, बैल डुबे ग नंदा घरी, डुबे ग नंदा घरी. वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले. हरिला पाहुनी भुलली चित्ता, हरिला पाहुनी भुलली चित्ता. हरिला पाहुनी भुलली चित्ता, राधा घुसली डेरारिता, राधा घुसली डेरारिता. मन मिनले हो मना, मन मिनले हो मना, एका भुलला जनार्दना, एका भुलला जनार्दना, भुलला जनार्दना. वारियाने कुंडल हाले, वारियाने झोपेना म्हणून आलो. अरे आपण तिघं बी हात आलो अन्न पेंड्या सुटत पहिला पुढे. डोळे मोडीत ग, डोळे मोडीत ग, डोळे मोडीत राधा चाले, वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले. गोविंद राधे कृष्ण गोपाल राधे, 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 गोविंद राधे कृष्ण गोपाल राधे कृष्ण गोपाल, गोविंद राधे कृष्ण गोपाल राधे कृष्ण गोपाल. धावणीनो आग आग, काका देशमुखच्या घराला आग लागली. अरे बापरे, आता काय करू. चला चला म्हणजे आग लागली. तुम्ही जा, जमण्याची घरच जाळीच केले. येतं एकदा जळून दे की. चला मंडळी भजन सुरू करूया. चंद्रा, वाहन जाऊ नको, वारं सुटलंय. अरे अगोदर वाड्यातील माझा पैसा का पैसे माझ्या बाजूला बाजूला नाही.
वाडा नाही चालणार. पुरं वैरण तशीच टाकून तिथेही बाहेर उडत ठेवते. हे दोघं जागा आहे, पण सखाला काय नको होतं का? आधीच लोकांना आपलं बरोबर नाही. हे वंगाळ आमचं केसच असतात. कुणाचं? ती पुढे हत्तीशी दांडू खेळतोय तो. कोर्टात त्यानं जिंकला असेल, पण गावात जिंकणं कठीण आहे म्हणा. नांगर ठरवतो लेकाच्या संसारावर. सखा, ओ सखा, काय फिरत त्या? असा किती दिवस जाणार आहेस ओळख नसल्यागत? हा? अरे तुझ्या बाचा मैसूर मी लेकरागत तू माझ्या. न बोलता गेलेलं पटत नाही मनाला. हा, उतर की. कुळो घालायचाय मळ्यात. देशमुखाचाच मळा नव. तुझ्या बानं मस्त घामानं शिंपला आणि मोती पिकवलं. काय मिळवलं? मालकाची दौलत. चल, झटकेच काही पार होत नाही. फिरा तात्या, त्या दिवशी मी तुमच्या अंगावर हात टाकला. तू काय हात टाकला असल्या करा? यो एवढा ताकदवान बैल जमिनीचं कातड सोलतोय. कुणासाठी? मालकासाठी. तुझ्या मालकाला बघून घेईन मीन माझा लोक. शिवराम कुठे आहे? त्यो तालमीत घुमत असेल. अरे त्यो माराया उठला तुलाच. पण म्या म्हणलं सावकाराच्या अन्नानं सख्या एक बिघडला, पण कुळवड्याच्या अन्नाची जाण तू सोडू नगस. कस? अरे सूड घ्यायचा तर त्या सापाचा घे की. कस? पटते मला फिरा तात्या, पण घटत नाही. सहज घटन. दिष्टीला पडत नाही तर भूत नाहीच म्हणतात दुनियेत. सखाराम, पुढं माझा राणा घालायचा होता, त्याच्या नव्हे. होय धनी, चुकलो. नवीन घेतला वाटतं बाई. होय, कुठून आणलास पैका? निदळाच्या घामाचा आहे. सावकाराला नाही देता आला. द्यायचा तू दिलाच की. आता स्वतःच्या कष्टानं स्वतःच खावा म्हणतोय आम्ही. खिल्लारी दिसते जनावर. लिस्ट काढायला सांगेन जनावराची. नका न्याळू. सखा, घाबरू नका. एकलं गाठून मारत नाही तुम्हाला मी. तुमच्याकडे माणुसकी सुटली नाही माझी. म्हणून काल रात्री भुणे उडवले. असं चिड्यानं बोल नका. महा पाहू शपथ त्या खुंडाची. काय म्हणून? तू केलं नाहीस म्हणून. काय पर? ते तुलाही माहित आहे आणि मलाही माहित आहे. सखा, ए सखा, पाहून घेईन. मांजर डोळे मिटून दूध पितं, पण तोंडाची मस्पत ऐकू येतेच की नाही? काकासाहेब देशमुख, खाल्ल्या अन्नाची शपथ आहे तुला. मुलासारखा मानलाय तर मुलासाठी माझी आज्ञा मान. कल्याण होईल तुझं. त्या नवीन खुंडा सुद्धा गोठा, वैरण, कापराच्या वडीसारखी चळून खात झाली पाहिजे. काकासाहेब, बापानं वर्ताना काय सांगितलं होतं तुला? डरपोक, भागूबाई. पण एकदा मी त्या दिवशी कुणी असणार नाही तिथं. जत्रा आहे, सगळे तमाशात मरतील. जामण्यात ते पेटून पूर्वीच्या दिवशी अवस्थी सुद्धा त्याला काळ्या वावरात. काय काका, पत्र आलंय तुमचं? वा 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 वा, आला का पोचतो ना? अरे वा, दुधात साखर. आमचे बापूराव येत आहेत त्याच वेळी. बापूराव? हा, बापूराव कोण रे सखा? मला माहित नाही. अरे आपले बापूराव शेटगे. परीक्षा संपली, आता गाव आणि मुलगी पाहायला येत आहेत आमची. चला. पाहिलंच सखा, बघितला सुद्धा रे अजून तर एवढी लाज. मुलगा मोठा चांगला आहे, नात्यातच आहे जुना पाहुणा. चंद्राकाच्या मांडवात जमलं तर तुलाही उजवून टाकू.
बरं मग काय समजलं? पुनवेच्या दिवशी हा बार. बापरा उद्या येत आहेत, तर आणायला जायचं. रेल्वेनेच येतात ते. काय रे चोपडे? दिसत आहे काय रे वेड्या? दिसत नाही? नो कुली. हवे सेकंड क्लास पैसेंजर शुड बेअर दिस. कुली कुली ए हमर सामान घे. मी हमाल नाही. नन टू रिसीव ऑल्सो. लई लागलं म्हणता वय. गेट आउट. या टकराय. व्हॉट यू वॉन्ट प्लीज? आय वॉन्ट कुली प्लीज. सॉरी, नो कुली. आपणच बापूसाहेब का? होय साहेब. तू काकासाहेबांच्याकडे आलास का? हो हो, तर सामान उचल की. तिकीट प्लीज. येस. अरे काय करतो आहे? नको राज्य. आणि कुणी आलं नाही का न्यायला? आणखीन कोण कशाला? मी आहे की. का खांद्यावर न्यायचंय तुम्हाला? साहेब, तुम्ही पुण्याला आलात नाही का? येस. मग जरा मराठीत बोला की. अरे वाटत चंद्रा सुद्धा आली नाही न्यायला. गाडी नेहमी मी चालवतो, त्या नाही चालवीत. गाढव. गाढव कशाला? अहो बैल चुकलीत की. चला. चार रोड्स नाही पडते. हा? 4 रोड्स. असं म्हणाला? काय भयंकर धुळी. बैल जराशी तापट आहे, धूळ उडायची. घरी गेल्यावर थंड पाण्याने आंघोळ करायची. इच्छात का? गाव पाहण्यासारखं आहे का? आता आलाच आहात, बघा की. बिस्की मिळते का रे? इसक इसके बसायची थोडीशी. माड राहण्याचा रस्ता आहे. बरं सिगारेट तरी मिळतात का? सिगरेट सिगरेट नाहीत, बिड्या मिळतात हिरव्या दोऱ्याच्या. सिली. बरं पाखरं तरी नाचणारी गाणारी. पाखरं आहेत की. नाचणारी गाणारी नाही. मग पाहण्यासारखी? हो, आपली खड्यातली चालते. कावळे, चिमण्या, घारी, गिधाड. शिकारीचा नाद आहे वाटतं. सखा. ओ सखा. कुठं निघालात फिराता त्या? स्टेशनावर लोखंडी नांगर आणलाय वाडीतनं. होय, बरा जोर धरलाय. जनावर मिळाला हत्तीसारखं, त्याला सोबत आहोत ना ग. साहेब कोण? साहेब नव्हे, देशीच आहेत. जावई आणला काय काकाचा बन. कुणाला ठाऊक? आण म्हटलं, घेऊन आलो. बर जातो. चल. हो 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 हो, या 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 बाबूराव, नमस्कार. हा गाडीवाला तुमचा नोकरच आहे की? अहो नोकर कसला, लहानपणापासून घरच्यासारखाच वाढलाय तो. तरीच काय झालं? चांगलं बोलण्यात मोठा फ्लेवर आहे, हुशार आहे. चला, कुस्ती बी चांगला खेळतोय. काय झालं ग? फ्रेंड मेले? आपल्या कन्या वाटतं, युअर डॉटर. हो, आता होईलच की ओळख. खेड्यातल्या मुली लाजवट असतात, नवीन फॅशन त्यांच्या अंगवळणी नसते. राईट राईट. आपण ती मोठ्या वेळेवर आलात. उद्याच गावची जत्रा आहे. होय, तमाशासाठी मुद्दाम झालेवाड्या तरीच बोलावली. या तमाशा? व्हेरी गुड. मला पाहायचंच आहे तुमचा रुरल ड्रामा. ते काय नाही, पण तमाशा तर बघा, अक्षी फक्कड तक्कड धाव, तक्कड धाव, तक्कड धाव, माडीवर चला, कपडे काढू. तक्कड धाव, तक्कड धाव, तक्कड धाव, तक्कड धाव, तक्कड धाव. औंधाबाई आले मी लग्नाला, औंधाबाई आले मी लग्नाला. किती सांगू सख्या
काश्मीर खेळू काय गे झाला स्वभाव माझा भारीला जाळू असं कशी हरभऱ्यात न पळू पाच शिवणी तुला रे धरण्याला पाच शिवणी तुला रे धरण्याला तुला रे धरण्याला तुला रे धरण्याला औंधाबाई आले मी लग्नाला औंधाबाई आले मी लग्नाला औंधाबाई आले मी लग्नाला ओढ्या चार काठी केवडा उंच झाला असला ता केवढा बरोबर होत आवरून टेकून चवडा होत आवरून टेकून चवडा होत आवरून टेकून चवडा कशी काढू डोईत मारण्याला कशी काढू डोईत मारण्याला डोईत मारण्याला डोईत मारण्याला औंधाबाई आले मी लग्नाला औंधाबाई आले मी लग्नाला औंधाबाई आले मी लग्नाला खळखळती धार वाहती पाणी भरता पानोट्यावरती तुला भिजवून टाकीन पुरती कसं कसं तुला भिजवून टाकीन पुरती तुला भिजवून टाकीन पुरती तुला भिजवून टाकीन पुरती हुडपणाच नाही राहिला हुडपणाच नाही राहिला नाही राहिला नाही राहिला औंधाबाई आले मी लग्नाला औंधाबाई आले मी लग्नाला किती सांगू सख्या ग सजनाला सख्या ग सजनाला सख्या ग सजनाला औंधाबाई आले मी लग्नाला औंधाबाई आले मी लग्नाला औंधाबाई आले मी लग्नाला
सख्या गेला नाहीस? गेलो होतो. मग झाली नाही कशी लंका? हरामखोरा, लच्चगिरी करतोस. काय शपथ नाही मालक, मी केलं होतं पण झालं नाही. झालं नाही, लाज नाही वाटत झालं नाही म्हणाला. उगाच अंध घालून तुला पोचला, तुझ्या मनातच नव्हतं. मालक, माझी अवज्ञा केलीस, सुख नाही लागायचं रे का? तुझ्या फोंडाने घेऊन उचलली माझी खवा का रात तर खाऊन टन झाले का? बरं का तमाशाचा नाद यावा या? हा झालं काय झालं? हे घे दूध. पण हसायला काय झालं? फजिती फजिती कोणाची? वाईट काम करणाऱ्याची. वाईट काम कोणी केलं? केलं एकानं, करवलं एकानं, पण झालं नाही काही. म्हणजे मला फसवशील, पण आपल्या मनाला कसा फसवशील? अडकीत दे जरा. कशाला? कानं कापायची कर्दळीची. अडकित्ता अडकित्ता हरवला कुठंतरी. हे पा, सुपारी फोडायला सुद्धा काही नाही. अडकीतच हरवला की दुसरं काही? दुसरं काही नाही. मग सापडेल अडकीतचा. कशावरून? पंचांगात पाहिले मी. आणि इकडं मी फोडून देते सुपारी. दे की. तुझ्याजवळ कसा आला? संचितचा अडकीचा पिराता त्यांच्या गोठ्यात कसा गेला? चंद्रा, माझ्या मागावर होतीस तू. सावली माणसाच्या मागोमाग असते. मला पाहिलं चंद्रा तू? हो, आणि आनंद वाटला. कसला? वाईट काम करायला हात धजले, पण मन धजत नव्हतं तुझं. दिलदार आहे सखा तू. तो बांधलेला खोंड जाळायचं जीवावर आलं माझ्या. मी दावं कापलं आणि मी ती वाट विझवली. का? माझा सखा सखाच राहावा म्हणून. सख्या पाहुण्यावर बरी त्या आलो. सखाराम, राम राम. राम राम. कुणीकडे वाट चुकलात? चुकलं नाही, मुद्दामच आलोय. का? दुपारी कुस्त्या आहे ती जत्रत, काकाचा पंचात आहे ती. तुझी आणि शिवऱ्याची जोडी काढली आम्ही. आजकाल तयारी नाही माझी. खेळायची हो, रावाय थोडाच गमतीने खेळायचं. खेळशील ना? खेळेन की. बर बर, राम 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 राम. हा हा, वा वा. काय रे, किमती तंबाखू हाय, वायरती का दवडा. मी तोंड लावलं या. असं बाळ्या, का बोलावलंस मला? आला बघा येऊ. सिगारेट संपल्यात माझ्या. तासगावला जाऊन सिगारेट घेऊन. होणार नाही ते. का? दुपारी कुस्ती आहे माझी. कुस्त्या करायला ठेवला काय तुला इथं? ठेवणारे विचारतील. बघितलं सा, असं हाय ते. तुम्ही चला अशी पाहुणं दुपारी कुस्त्याला. मालक पंच आहे ती फडात. येता का?
कशाला? आपलं बघाया कसा पडतोय ते. उकडा लोताना खूप गाढव पाहिलीत मी. कुस्त्या खेळतोय. चाकरासने असं कुठे खायला मिळतंय व ह्याच्यागत. ह्याचं न्यार काम आहे. पट्ट्याशी पाडणारी सख्याला लई खून होती त्याला. गर्वाचं घर खाली. अव एक झाक मारली तेव्हा झाला उपराटाच्या चिपराटा, लावलं डोळा आभाळाकडं. कुस्ती हारलास तू सखा. होय चंद्रा, आज कुस्तीत हारलो मी. असं कसं झालं? मेहनत सुटली, खेळण्याकडे लक्षच नाही माझं. मग पुन्हा लक्ष घाल. भीमाची पाठ लागली म्हणजे त्याला दुप्पट बळ यायचं म्हणे. आता नाही जमणार चंद्रा. बावळट आहे. म्हण बापडे, तूच म्हणायची राहिली होतीस. सगळं गाव म्हणतेच, बावळट नसतो तर अशी पोटावरी चाकरी करीत का राहिलो असतो. सखा, एकदा पडलास तर इतका निराश झाला. जन्मभर आपल्याच खातोय की. जन्म संपला एवढ्यात? संपेल केव्हा तरी असाच रखडत. अजून काय झालंय रे तुझं? लग्न सुद्धा झालं नाही. ते कधीच होणार नाही. कोण करणार माझं लग्न? लग्न करावं लागत नाही, ते आपोआप होतं. मी करीन तुझं लग्न. तुझं होऊ दे, मग बघू. माझं तुझं एके दिवशी, एका मुहूर्तावर, एका मांडवात, एका बोलल्यावर. म्हणजे बघतोयस का असा? पाहिली नव्हतीस कधी आपली कारभारी? चंद्रा, काय बोललीस? न बोलता तुला कळे ना, म्हणून बोलले. पण बापूरावांना आणले ना तुझ्यासाठी? माझ्यासाठी? मी काय शेळीचं पोर आहे तेव्हा कसाही बोलवलंय माझी मान कापायला? नाही चंद्रा, हे होणार नाही. बघेन कसं होत नाही ते. पण तू मात्र माघार घेऊ नकोस. चंद्रा, साहेब, खेड्यातलं आयुष्य मोठं रोमॅन्टिक असतं. खेड्यातला सावकार म्हणजे राजाच असतोय की. राजाची लेख मिळतेच नव्हा आपणास. साहेब, पाहुणं सरकार काय बूट अक्षी चक्क झाला या. मग एक मागणं आहे पायाजवळ. काय? आपल्या मानवातच माझ्या डोक्यावर बी पडू देत की तांबडं तांदूळ. या वया. अरे पण तो डोक्यावर राहतील का? घसरून पडतील ना खाली. चहा आणलाय. मग आम्ही जातो. थँक्यू. हॅव युअर सीट प्लीज. मला इंग्रजी येत नाही. काय करायचं? इंग्रजांचं राज्य गेले आता. हो स्वीट. चहा आपण केला तर? नाही, मग आईनं. बरं झालंय. आपण घ्या ना चहा. मी चहा घेत नसते, मग दूध घेते. हो, तरीच तब्येत जरा हेल्थी आहे. साहेबांचं राज्य गेलंय ना? हो हो हो, आय एम सॉरी. अहो, तुम्ही बसा ना. कशाला? जरा बोलूया आपण. बोलतो आहोतच की.
नाही म्हणजे एकाने बसून आणि एकाने उभा राहून बोलायचं म्हणजे जरा अवघडल्यासारखं होते हो. बसले तरी तसंच वाटेल मला. तुम्ही फार शाय बुवा खेड्यातल्या मुली. साय साय नाही, शाय शाय म्हणजे काय अप्रोप्रिएट मराठी हो. लाजऱ्या. शहरातल्या निर्लज्ज असतात. नाही नाही, त्या जरा म्हणजे फ्री नेचर्ड म्हणजे मोकळ्या असतात त्या. मग घरधनी शहरातले आणा ना. अहो तुम्ही रागावत काय? नाही बाई, रागू कशाला. अहो घरधनी मला खेड्यातली झाली हो. पुरुष इच्छेलाही तिच्याशी लग्न करू शकतो. कपाशी मोकळी झाली ना. नाही करतो ना. अहो पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मला खेड्यातल्या जीवनाबद्दल भयंकर जिव्हाळा आहे. तुम्ही ही कादंबरी वाचलीत का, उघड्या जगात? नाही बाई. जरूर वाचा, अतिशय थ्रिलिंग आहे. खेड्यातली एक सत्य कथा ह्याच्यात. अहो परत अशीच भेट होईल की. अहो तुमचा तो सखाराम कुस्तीत पडला म्हणे. तुम्ही कुस्ती केली का त्याच्याशी? तो काय माझी कुस्ती करतोय? मग तुम्हाला काय एवढा आनंद झाला? अहो कुस्तीत एक जण पडणारच की. तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण ग, तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण, कानी आलं ग लाडक हासन. तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण, तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण, चांदण चांदण. भर झोक राहिली उभी, राहिली उभी ग ग ग आग ग ग ग ग. तुझी राजसवाणी छबी ग ग ग आग ग ग ग ग. उकलून ओठ डाळिंबी, उकलून ओठ डाळिंबी, गुज सांगशी बोलल्या विण, गुज सांगशी बोलल्या विण, बोलल्या विण. कानी आलं ग लाडक हासन. तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण, तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण, चांदण चांदण. हात हाती दिला गुलबशी, गुलबशी हात हाती दिला गुलबशी, गुलबशी. त्या गोड आठवा सरशी, त्या गोड आठवा सरशी. भरवूनात मी सुखवाशी, भरवूनात मी सुखवाशी. सात जन्माचं फिटलं ऋण, सात जन्माचं फिटलं ऋण, फिटलं ऋण. कानी आलं ग लाडक हासन. तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण, तुझ्या डोळ्याचं पडलं चांदण, चांदण चांदण. फार दिवसांनी गाणं सुचलं रे तुला. नाटकातल्या सारखं नेहमी गाणं म्हणत नाही माणूस. मग आनंद झाला म्हणजे आपोआप सुचतं गाणं. एवढा कसला आनंद झालाय तुला? माझं लग्न ठरलंय. असं? हे कसं पुस्तक? बापूरावनी दिलंय मला. हे वेड्याच्या मागं लागत. बापूराव वेडा आहे. नाहीतर काय, की खेड्याच्या जीवनाचं पुस्तक त्यांनी मला वाचायला दिलंय. म्हणजे सखारामालाही वाचून दाखवावं. हो, वैरण घरी न्यायची आहे मला. येऊ की मग. आधी ऐक तर बैस. वाचा. ही कागदी खरी घडलेली गोष्ट आहे. पात्र खरी आहे, त्यांची नावं बदलली आहे. खेड्याचं जीवन जसंच्या तसं मांडण्याचा लेखिकेने प्रयत्न केला. हो, शहरात खुर्ची टेबलावर बसून. ऐक तर. ऐक तर.
चंद्र अक्का वाचून धावत्यात आणि ह्यो राजागत वैरणीवर पडून ऐकूया. या थोरा मोठ्यांच्या पोरींचं काही उमगतच नाही बा. अरे वय पर त्याची काय ठाव हे रानातलं गुज मोठ्या आकृतच झालंय. आपणास काय करायचं हाय. अरे पर उद्या माझं घर पेटेल की या भानगडीनं. आपण काय करणार. शेलपटावची लावणी ऐकली असत तू तमाशा. अरे फिरत येडी अरे आंधळी असती या पद्या. तुला रे बरे ठाव. म्या बी केली या फिरत. कोणा संग रे? सख्याच्या बहिणी संग. आला का तुला झटका? नग आठवण काढून तर पूर भर पडतो यार माझा. सावकार लग्नाला तयार होईल हा एकच माझ्या जीवनातला उजेड होता. पण तोही वावटळात विझलेल्या कंदिलासारखा नाहीसा झाला. कुठं जाऊ मी? घरी जायचं तर अधिक दुःखानं निराश्रित झालेल्या आईनं माझ्या पुढे जीभ हसडून प्राण दिला असता. अंधारातच मी पुढं पुढं चालले. जीवाचा अगदी कंटाळा. पोटात पाप आणि ओठात त्या पाप्यावर वाहिलेल्या शिव्या शाप. नदी तुडून भरून चालली होती. मला वाटलं ते पापी शरीर लुटून द्यावं. त्या क्षणीच आईची पैलवानीत रंगलेल्या छोट्या भावाची आठवण झाली. पण काय करू? मी शेवटचा निश्चय केला. थांब चंद्रा. का? ही गोष्ट माझ्या नको वाचू चंद्रा. इतका परिणाम झाला तुझ्यावर? या बैला कळवलं पाहिजे. कुणी रचली ही गोष्ट? हौशा पवार. हौशा पवार? हौशा का? चंद्रा माझी बहिणी अक्का. अक्का जिवंत आहे. तू असाच जा. या तिचा पत्ता आहे. मी तुला पैसे देते. हौशा पवार कुठे जातात? वरच्या माळावर. पाठीही त्यांच्या नावाची. पण हौशा का? पण नाही बिन नाही. अन्याय मग तो राजकीय असो, सामाजिक असो किंवा वैयक्तिक असो, समूळ उखडून काढला पाहिजे. बायका म्हणून दुबळेपणानं मरू नका. स्वातंत्र्याबरोबरच तुमच्या हातातल्या बांगड्या वज्राच्या झाल्यात. खेचून काढा या अन्यायाला. जा तुम्ही सभेची तयारी करा. तासाभरात मी आले. कोण पाहिजे आपल्याला? हौशा का? कोण? मी तुझा भाऊ सखाराम. सखाराम? सखा तू तू एवढा मोठा झालास सखा? नाही अक्का, मी लहानच राहील. तू मात्र मोठी झालीस अक्का. सखा आई समजली असेल. हौशा मेली. नुसती समजली नाही, तुझा शोध काढण्यासाठी देवा घरी निघून गेली. आई ग. त्या मोठा झालास. तुझ्या बहिणीची इज्जत ज्यानं पायाखाली तुडवली. अक्का मेलेलं अन्न खाल्लंस. दुताटकीत वाढलं. सखा काकासाहेबासारखे पायगोळ बदमाश जोपर्यंत आहेत तोपर्यंत लोकराज्याचं स्वप्न खरं होणं शक्य नाही. नकळत त्या पाप्याचं अन्न माझ्या पोटात गेला अक्का. तुझ्या पोटी नुसतं अन्नच गेलं, पण मी त्याचं पाप पोटी वागवलं. देवानं हाक ऐकली आणि ते निष्पापात पुन्हा आपल्या पदरी घेतलं. 4 आयाबायांनी मला रस्ता दाखवला. सखाराम, स्वप्नात सुद्धा तू दिसशील असं मला वाटलं नव्हतं. आता इथंच राहा. मी आरंभलेल्या कार्यात लक्ष घाल. माझ्या पापानं घर बुडलं. मीच ते पुन्हा तुझ्या हातानं उभारीन. मला जे करता आलं नाही ते मी करून दाखवेल अक्का. सखाराम जीवा पवार पत्र आहे त्यांचं.
सखा ताबडतोब निघून ये. न येशील तर आत्महत्ये वाचून मार्गच राहणार नाही मला. तुझी चंद्रा. कोण ही चंद्रा? त्याची लेख? नाही अक्का, तुझ्या भावाची धनी. मग सांगतो अक्का तुला, आधी मला गेलं पाहिजे. सोडत आता मला. त्याचं वय मुख्य जनावर पासून केलंय. आता नाही चिता ठेवणार त्याला. थांब शिवराम थांब. लई थांबलो, आता नाही थांबणार. काय झालं पिराता त्या? माझा बैल ही घालून ठार मारलाय सावकारानं. आज तो मग सख्यात आला या. सख्या थांब. सख्या. शिवऱ्या, शिवऱ्या काय करते? सावकाराचा यो बैल कुऱ्हाडी कोण बैल? तो शिवऱ्या. अरे तुला माझे काय झालं पिराता त्या? ठाव नाही तुला? करून सोडून ढांग करतोय. खरंच मला माहित नाही. मुंबईला गेलो तुम्ही. त्या मालकानं बैल मारला माझा. समोरासमोर हात करायचं होतं त्यानं. साखरीच्या म्हाराकडनं करणी केली तुझ्या धन्यानं. धनी 7 जन्माचा वैरी तो. कुराड दे शिवराम. त्या बैला शेजारी त्याचं मड कोण्या कुत्र्या पुढे टाकतो. उद्याच्या उद्या चौकात मांडव उभारला पाहिजे आणि पाहुणे मंडळींची उतरण्याची व्यवस्था भोसल्यांच्या वाड्यात करा. आज येतील ना तुमची मंडळी? वास्तविक यायला पाहिजे होते. उद्या नक्की येते. बर, पानं मांडल्याची. हा चला. आला कुठं? जेवायला वेळेवर आला. कपडे काढ आणि जेवायचं. लागला का हौशाचा पत्ता? होय. जिवंत आहे ती. त्या चंद्राच्या लग्नाला कशी येईल ती? का? गालावरच्या वणाला हात लावून बघ, म्हणजे आठवेल तुला. हा हा, वाघिणीनं पंजा मारला ते म्हणतोस होय? तेव्हा त्या वाघिणीच्या तावडीतून निसटला. आता तिचा भाऊ आहे तुझी खांडोळ खेळायला. कुणीतरी डोक्यात वेळ भरवलेली दिसते. आलायस तो चंद्राच्या लग्नाची पोळी खा. पोळी? पोळी खाईन तुझ्या 12 बॅटी. हात मागं घे. भलत्या वेळी आडीवर नकोस चंद्रा. ज्यानं माझ्या बापाला जन्मभर राबवला आणि माझी जमीन बळकावली, माझ्या बहिणीची आबरू घेतली, तिला दिसोधडीत लावली, ज्याला जिता ठेवणार नाही. मी माझ्या वडिलांना मरू देणार नाही. वडील? लाज वाटली पाहिजे आपल्याला वडील म्हणायची. लेख लेख म्हणून जवळ केलेल्या निष्पाप पुरीची आबरू यानं चुरगाळून टाकली. तिनं आडकित्ता मारला. बहिणीच्या आडकित्त्यानं गालावर नुसती जखम झाली, पण भावाची कुऱ्हाड याची मान धडापासून वेगळी केल्यापासून राहणार नाही. बाजू लावून चंद्रा. माझ्या गळ्याची. तुझा राग अनावर झाला असेल तर मला मार. अशराफाला मारायला माझे हात धजत नाही. तू याच बापाची मुलगी. जीव लावून जीव घेणारी जात तुमची. खुशाल बापरावाबरोबर लग्न कर, पण लक्षात ठेव, जीवा पवाराच्या वंशासारखा तुमचाही वंश मातीला मिळाल्यापासून राहायचा नाही. सखाराम, 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 सखा, जाऊ नकोस रे. नको आई, आता माया लावू नकोस. तुझ्या पुण्यानं सुगारलेली कुऱ्हाड निखळून पडली. सखाराम, कुठे चाललं? माझी बहीण गेली तिकडं उघड्या जगात. बहिणीच्या शिराचा मोबत त्यातच जगला आणि माझ्यावर सुटला. माया बंदुकान माझी. तुम्ही पकड त्याला. तुकडेकडे पाऊल पुढे टाकशील तर काय माझं ते? खाल्लेल्या अन्नानं सखारामाचा मर्दपणा ढासळला. त्याला जे करता आलं नाही ते करणार आहे मी. काय? ते जगू यांच्या नावानं कपाळी लावलेलं कुंकू, तुझ्या पोटच्या पुरीचं काही गरिबांचं रक्त आहे. काका या घरात आहे तोपर्यंत कुत्र देखील या घराकडे बघून भुंकणार नाही. जाते मी. चंद्रा, कुठे चाललीस? हजारदा सांगितलं आहे तुला की माझ्या जीवाचे धागे सखारामात गुंतले आहेत म्हणून. त्याच्याकडे जाणार मी. चंद्रा, कोणासाठी केलं ते सारं? आता का तळमळता? या हाताने कैकांचे संसार उधळले, आता तुमच्यावर पाळी आली. देवाला 9 लाख शिवळे आहेत. पुरवड्यांनी बापासारखं पुजलं तुम्हाला. जातीचे लेकर देश घडी लावले. आज तुमचं लेकर प्राण भैरी झालं. देवाघरचा हिशोब चुकता झाला तुमचा. आता कवटाला या श्रीमंतीला आणि सुखाला नांदा या सारख्या. प्राण निघून गेला या घरातल्या मोकळ्या वाऱ्यावर. श्रीराम.